सिंह राशी 15 मार्च नंतर खुशखबर आहे. तुमचा गोल्डन टाइम सुरू. 5 आनंदाच्या बातम्या. सिंह राशीसाठी फेब्रुवारी महिना हा केवळ एका दिनदर्शिकेतील एक महिना नव्हता, तर तो मानसिक, भावनिक आणि व्यावहारिक पातळीवर मोठी परीक्षा घेणारा काळ होता. अनेक गोष्टी हातात असूनही पूर्ण होत नव्हत्या. प्रयत्न असूनही अपेक्षित परिणाम मिळत नव्हते. काही नाते आणि परिस्थिती, काही निर्णय तुमच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे करत होते. तुम्हाला वारंवार असे वाटत होते की मेहनत तर मी पूर्ण करतो आहे, मग यश माझ्यापर्यंत पोहोचायला एवढा उशीर का? हीच प्रतीक्षा, हीच अस्वस्थता आणि हीच अंतर्गत धडपड तुमच्यात एक वेगळी परिपक्वता तयार करत होती. या काळात तुम्ही बरेच काही शिकलात. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून अंतर ठेवायचे, कुठे संयम बाळगायचा आणि कुठे ठाम उभे राहायचे. ही तयारी नकळत तुमच्यात घडत होती. म्हणूनच फेब्रुवारी संपताच येणारा काळ हा अचानक मिळालेल्या भाग्याचा परिणाम नसून तुम्ही केलेल्या संयम, कष्ट आणि आत्मनियंत्रण याचे फळ आहे. ग्रहांची चाल, परिस्थितीचे बदलते स्वरूप आणि तुमच्या राशीवर निर्माण होणारी अनुकूल दृष्टी या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे आता तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळाची सुरुवात होणार आहे. हा काळ केवळ बाह्य यशाचा नाही, तर अंतर्गत समाधानाचाही आहे. आता गोष्टी तुमच्या बाजूने वळू लागतील, अडकलेले मार्ग मोकळे होतील आणि ज्याची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होतात त्या आनंदाच्या बातम्या तुमच्यापर्यंत वेगाने पोहोचतील. फेब्रुवारी तुम्हाला मजबूत केले आणि मार्चपासून सुरू होणारा काळ तुम्हाला त्या ताकदीचे फळ देणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1, अडकलेले कामे वेगाने पूर्ण होणार. गेल्या काही काळात सिंह राशीच्या लोकांना वारंवार आता होईल अशा आशेवर थांबवावे लागले. कागदपत्र अडकणे, अधिकारी बदलणे, उत्तर न मिळणे, फाईल पुढे न जाणे, कोर्ट कचेरीची प्रकरणे लांबणे, बँक किंवा कर्ज संबंधित प्रक्रिया थांबणे, हे सर्व तुम्ही अनुभवले आहे. 15 मार्च नंतर ग्रहस्थितीत असा बदल होत आहे की या सर्व प्रक्रियांना अचानक वेग मिळतो. जे लोक जमीन, मालमत्ता, परवानगी, लायसन्स, टेंडर, शासकीय कामे किंवा करार यांमध्ये अडकलेले होते त्यांना अपेक्षितरित्या सकारात्मक प्रतिसाद मिळू लागेल. तुम्हाला असे जाणवेल की जिथे पूर्वी 5 वेळा फेऱ्या माराव्या लागत होत्या तिथे आता एकाच प्रयत्नात काम होऊ लागले. योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटणे हा अनुभव या काळात वारंवार येईल. यामागे तुमच्या राशीवर अनुकूल दृष्टी निर्माण होत असल्यामुळे निर्णय घेणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन तुमच्याबाबत सकारात्मक होतो. ही वेळ विशेषतः त्या लोकांसाठी लाभदायक आहे ज्यांनी खूप संयम ठेवला आणि हार मानली नाही. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2, आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा. सिंह राशीला पैशांच्या बाबतीत गेल्या काही महिन्यात अनिश्चितता जाणवत होती. खर्च वाढले, अपेक्षित उत्पन्न वेळेवर मिळाले नाही, काही ठिकाणी पैसे अडकले. आता चित्र उलटे फिरते. सर्वप्रथम अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग प्रबळ होतात. जुन्या देणग्या, थकीत रक्कम, उशिरा मिळणारे पेमेंट किंवा कोणाकडून येणे बाकी असलेली रक्कम अचानक तुमच्या हातात येऊ शकते. आणि दुसरं म्हणजे उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतात. काहींना साईड इन्कम, फ्रीलान्स काम, कमिशन, पार्टनरशिप किंवा नवीन व्यवसायात संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहक वाढल्याचे स्पष्ट दिसेल. नोकरीत असणाऱ्यांना बोनस, इन्स्टिट्यूट वेतनवाढ किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे आर्थिक लाभ मिळू शकतो. आणि तिसरे म्हणजे खर्चावर नियंत्रण येते. पूर्वी जिथे पैसे अनावश्यक खर्च होत होते तिथे आता तुम्ही अधिकच शहाणपणाने निर्णय घ्यावे. आर्थिक स्थैर्याची देखील भावना निर्माण होईल. नंबर 3, नोकरी आणि करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉइंट. करिअरच्या बाबतीत सिंह राशीला दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. मेहनत असूनही अपेक्षित ओळख मिळत नव्हती. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलते. तुमचे काम वरिष्ठांच्या नजरेत येईल. जे लोक शांतपणे काम करत होते त्यांची क्षमता अचानक पुढे येईल. प्रमोशन, नवीन पद, जबाबदारी वाढणे, नवीन प्रोजेक्टची संधी किंवा दुसऱ्या चांगल्या संस्थेतून ऑफर येणे असे देखील संकेत या काळात दिसतात. नोकरी शोधणाऱ्यांना योग्य जागी योग्य वेळी मुलाखतीची देखील संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक, मोठे करार, नवीन बाजारपेठ, ब्रँड व्हॅल्यू वाढणे हे सर्व घडू शकते. आता तुम्हाला जाणवेल की मी योग्य दिशेने चाललो आहे आणि हाच आत्मविश्वास वाढतो आहे.
निर्णय घेण्याची क्षमता तीव्र होते आणि त्याचे परिणाम देखील लगेच दिसू लागतात. नंबर 4. शत्रूची उलटी मोजणी सुरू. ज्यांनी तुमच्या मागे बोलले, तुमच्या विरुद्ध कट रचले, तुमची प्रतिमा खराब करण्याचा देखील प्रयत्न केला, तेच लोक आता स्वतः अडचणीत येऊ लागतात. तुम्ही कोणताही प्रतिकार न करता शांतपणे तुमचे काम करत राहिलात, त्याचे फळ आता मिळते. तुमच्याबद्दल पसरवलेल्या अफवा हळूहळू खोट्या ठरतील, सत्य बाहेर येईल, तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांची प्रतिष्ठा कमी होईल, तुम्हाला त्रास देणारी लोक दूर जातील किंवा परिस्थिती त्यांना तुमच्यापासून दूर ठेवेल. या काळात तुम्ही सूड न घेता जर संयम ठेवला तर परिस्थिती तुमच्या बाजूने अधिकच वेगाने फिरते. तुमची प्रतिमा स्वच्छ आणि मजबूत होते. नंबर 5. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि समाधान. घरातील तणाव, मतभेद, गैरसमज हळूहळू कमी होतात. संवाद वाढतो, घरातील सदस्य एकमेकांना समजून घेऊ लागतात. एखादी आनंददायी बातमी घरात उत्साह आणते. विवाह, साखरपुडा, नवीन नोकरी, बाळाचा जन्म किंवा शिक्षणात यश किंवा घर खरेदीसाठी एखादी घटना घडू शकते. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरतात. कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट होतात. तुम्हाला घरात मानसिक शांतता मिळते, जी पुढील तुमच्या यशासाठी ऊर्जा देते. ज्या लोकांचे कुटुंबापासून अंतर वाढले होते, त्यांच्यात पुन्हा जवळीक निर्माण होण्याचे देखील संकेत आहेत. घर म्हणजे पुन्हा एकदा आनंद आणि आधाराचा स्रोत बनेल. नंबर 6. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा. गेल्या काही काळात नात्यांमध्ये जे दुरावे, जे गैरसमज, समाजातील अंतर आणि मनात साचलेली जी नाराजी होती, ती आता हळूहळू विरघळू लागेल. सिंह राशी स्वभावताच हा प्रेम व्यक्त करणारी असली तरी अहंकार, अपेक्षा आणि व्यस्त दिनचर्या यामुळे भावना मनातच राहतात. फेब्रुवारीनंतर या गोष्टी बदलतात. तुम्ही स्वतःहून संवाद साधू शकाल आणि समोरची व्यक्तीही तुमच्याशी मन मोकळेपणाने बोलू लागते. ज्या जोडप्यांमध्ये वारंवार वाद होत होते त्यांना अचानक जाणवेल की आता चर्चा शांतपणे होऊ लागली आहे. जुने विषय मिटतील, एकमेकांची बाजू समजून घेण्याची तयारी वाढेल, प्रेमात स्थैर्य आणि विश्वास परत येईल. जे लोक अविवाहित आहेत त्यांना योग्य जोडीदार भेटण्याची शक्यता निर्माण होते. ओळखीच्या व्यक्तींशी नाते पुढे जाणे, कुटुंबाकडून विवाहासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळणे किंवा अचानक एखादी चांगली ओळख होणे असे संकेत आहेत. हा काळ नातेसंबंध मजबूत करण्याचा आणि भावनिक सुरक्षितता मिळवण्याचा आहे. नंबर 7. मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढणार. सिंह राशीच्या मनात सतत विचारांची गर्दी असते. भविष्याची चिंता, जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि स्वतःला सिद्ध करण्याची धडपड यामुळे मन थकलेलं असतं. फेब्रुवारी संपताच या मानसिक तणावात मोठी घट जाणवते. परिस्थिती अनुकूल होऊ लागल्याने मनातील भीती कमी होते. तुमच्या निर्णयांमध्ये स्पष्टता येते आणि आधी जिथे संभ्रम होता तिथे आता ठामपणा येतो. मी योग्य करतो आहे का हा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही लहान गोष्टींवर जास्त विचार करणे थांबवता आणि मोठ्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करता. ही मानसिक स्थिरता तुमच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम करते. झोप सुधारते, चिडचिड कमी होते आणि दैनंदिन जीवनात हलकेपणा जाणवतो आणि तुम्ही पुन्हा उत्साहाने कामाला लागतात. सिंह राशी, फेब्रुवारीचा शेवट म्हणजे एका कठीण पर्वाचा शेवट आणि उज्ज्वल पर्वाची सुरुवात आहे. आता परिस्थिती तुमच्या विरुद्ध नसून तुमच्या बाजूने उभी राहते. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवस वाट पाहिली, ज्या स्वप्नांसाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न केले, त्या गोष्टी आता प्रत्यक्षात येऊ लागतील. आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये प्रगती, नात्यांमध्ये गोडवा, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक बळ या सर्वांचा एकत्रित अनुभव तुम्हाला या काळात येईल. तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे या काळात तुम्हाला मिळतील. काही गोष्टी आपोआप सुटतील, काही गोष्टी तुम्ही नव्याने आत्मविश्वासाने सोडवू शकाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा जाणवेल की तुम्ही योग्य दिशेने चालला आहात. तुमचे भाग्य तुमच्या पाठीशी उभे आहे. हा काळ तुमच्यासाठी केवळ आनंदाच्या बातम्यांचा महापूर घेऊन येत नाही, तर तुमच्या आत्मविश्वासाला, तुमच्या स्वप्नांना आणि तुमच्या जीवनदृष्टीला एक नवीन उंची देतो. या सुवर्ण काळाचा योग्य उपयोग करा, कारण हीच वेळ तुमचं आयुष्य पुढील अनेक वर्षांसाठी सकारात्मक मार्गावर नेऊ शकते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.